भटकन 23 सेंबरमध्ये आपण तिसऱ्या भागामध्ये पाहणार आहोत काही पत्रकारांच्या मुलाखती आणि निवडक व्यापारी नागरिक यांचे जे मतदार आहेत त्यांच्या आपण मुलाखती पाहणार आहोत। बघतोय शिवछत्रपतींची पावनभूमी आहे आणि त्या भूमीत या सगळ्या माझ्या माऊली आणि बंधू सर्व पक्षीय मगाशी उल्लेख केला, कारण या सेवाभावी संस्थेत जे 2022 मध्ये मी अधिकृत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला अधिकृत होता, पण त्याच्या अगोदर 10 वर्षा अगोदरच मी या पक्षावर विश्वास म्हणजे नरेंद्र मोदी निवडून यायच्या अगोदर देखील माझा ह्या पक्षावर विश्वास बळकट झालेला, कारण की मी जेव्हा कॉलेजमध्ये असताना जेव्हा वोटिंग चालू होतं मनोहरभाई पर्रीकरांचं, तेव्हा मी ते एक उत्साह कार्यकर्त्यांमध्ये बघितलेला। तेव्हा काँग्रेसचं सरकार बळकट होतं आणि त्याच्यामधून म्हणजे बिर्याणी सरकार म्हणायचं आणि मनोहरभाई पर्रीकरांचं हे वडापाव सरकार, म्हणजे कार्यकर्ते नुसते वडापाव खाऊन सगळीकडे काम करायचे आणि त्यांना निवडून आणायचे म्हणजे शहरामध्ये। सो ते सगळं बघताना म्हणजे आपण हा पैशाच्या जोरावर इलेक्शन रोज लढवता येणार नाही, हे महत्वाचं आहे आणि आपण काम जनतेचं करून व्यवस्थित सगळे स्कीम त्यांना देऊन मग काही बारीक बारीक समस्या, आता ही गटाराची समस्या ही अगोदर व्हायलाच पाहिजे होती। जो इकडे मागील माजी नगरसेवक आहे तो इकडे 30 वर्ष राहून या बारीक समस्या जर इकडे लोकांच्या करू शकला नाही। एकंदरीत मी आपल्याला विश्वास देतो, जसं विजयजींनी सांगितलं की आपण नेहमी जास्तीत जास्त मतदान देणारे आपण सगळेजण आहात, आशीर्वाद देणारे आपण सगळेजण आहात। तेवढी जबाबदारी आमचीही वाटते की आपण अगर मतदानामध्ये आम्हाला कुठेही कमी करत असाल तर कामामध्ये पण आम्ही कमी पडू नये, ही भावना माझी आजच्या निमित्ताने असेल। भटकन 23 सेंबरमध्ये आज आपण आलोय भरण नाक्यावरील श्री दत्त चष्माघर येथे आणि त्यांच्या मालकाशी आपण जाणून घेऊया की मालवणमधील काय समस्या आहेत आणि होऊ घातलेल्या इलेक्शनमध्ये उमेदवारांकडनं त्यांच्या काय अपेक्षा आहेत मालवण शहराच्या, त्या आपण जाणून घेऊ। नमस्कार, मी सुशांत करगुटकर। गेली 30 वर्ष मी मालवणमध्ये स्थायिक झालेलो आहे। मूळ माझा कुडाळघर। मालवणमध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये समस्या सांगायच्या म्हटलं तर मालवण पर्यटन दृष्ट्या वरच्या लेवलला गेलेला आहे भरपूर, पण या ठिकाणी समस्या घनकचऱ्याची समस्या ठिकठिकाणी तुम्ही जाऊन बघाल तर कचऱ्याच्या भरपूर समस्या आहेत। त्याचप्रमाणे बऱ्याच ठिकाणी रहिवासी आहेत ते आपलं सांडपाणी आहे ते जे पावसाचं पाणी जाण्यासाठी जे गटारा केलेले आहेत त्यामध्ये सोडलेले आहेत आणि लोकप्रतिनिधी ज्यांचं मत ज्यांच्याकडे जास्त आहेत तक्रार देऊन सुद्धा त्याचं निराकरण करत नाही कोण, म्हणजे एखाद्याने तक्रार दिली त्या संदर्भात तर ज्यांच्या घरात मतं जास्त म्हणून त्याच्याकडे कानाडोळा केला जातो। त्याचप्रमाणे इकडे मालवणमध्ये शौचालयाचं मोठं हे आहे, समस्या आहे, म्हणजे सुलभ शौचालय म्हणजे पैसे देऊन लोक द्यायला तयार आहेत, पण तिथे आता मुकांडा पिंपळ या ठिकाणी जे शौचालय बांधलं आहे नगरपालिकेने जो खर्च करून, त्याची अवस्था एकदम बेकार आहे, म्हणजे तिथे दुर्गंधी आहे पूर्ण त्या ठिकाणी। आणि चौथी समस्या म्हणजे आपलं रॉक गार्डन आहे, तो परिसर पूर्ण एकदम बकाल झालेला आहे त्या ठिकाणी। जे सगळं नगरपालिकेने गाजावाजा करून जे तिथे मुलांसाठी खेळण्यासाठी आणि हे केलं होतं सगळं, किंवा ओपन जिमचे पण होते ते सडलेल्या अवस्थेत आहे तिकडे। आता बघितलं तर तिकडे मी सांगू इच्छितो या ठिकाणी। धन्यवाद। भटकन 23 सेंबरमध्ये आज आपण उमेदवारांकडनं काय अपेक्षा आहेत हे मतदारांकडनं जाणून घेत आहोत। तर आपल्यासोबत आहेत एक मतदार, तर त्यांना आपण जाणून घेऊयात की त्यांचे विचार काय आहेत ते। नमस्कार, मी रश्मिन रोगे, दांडी मालवण। मी एक स्वतः श्रमिक मच्छीमार असून आता आम्ही पूरक व्यवसाय म्हणून पर्यटनाजवळ सुद्धा वळलो आहोत आणि आज आमच्या मालवणमध्ये पर्यटन दृष्ट्या जे काही लोक सर्व या व्यवसायात उतरली त्यांचा प्रामुख्याने एकच मुद्दा आहे की त्यांचे सर्वे वेळच्या वेळी होत नाहीयेत आणि त्याच्यामुळे आम्हाला कुठेतरी त्रास होतोय, मग तो सर्वे व्हायला पाहिजे।
त्याच्यानंतर आज बऱ्याच घटना आपल्या मालवणमध्ये घडत आहेत तारकर्लीसारख्या समुद्रात. मग ते रोखण्यासाठी कुठेतरी जीवरक्षकांची आम्हाला गरज आहे आणि ही आमची भरपूर वर्षापासूनची मागणी आहे. आणि हेच जीवरक्षक तुम्हाला जास्ती त्यांना काही शिकवावं पण लागणार नाही, कारण आज आमचा प्रत्येक पारंपरिक मच्छीमार दर्यावरती असून तो उत्तम रीतीने पोहत आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जास्त त्याच्यावरती खर्च पण करावा लागणार नाही. आणि एकच अशी मागणी आहे की जरी तुम्ही जीवरक्षक नेमलात तरी ते आमचे स्थानिक असावेत, जेणेकरून त्यांना पण रोजगार मिळेल. कारण आज बऱ्यापैकी आमचे मच्छीमार लोक 15वी पर्यंत तर शिक्षण घेत आहेत, परंतु त्याच्या पुढे काय हा एक ज्वलंत प्रश्न त्यांच्या समोर आहे. आणि जे आज आमच्या दारोदारी नगरसेवक भावी नगरसेवक म्हणून जे येत आहेत तर ते वीज, वारा आणि पाणी हेच मुद्दे घेऊन येत आहेत. तर हे मुद्दे ही एक प्रक्रिया आहे आणि ते काळानुसार होतच राहणार आहे. त्याच्यामुळे ते सोडून त्यांनी स्वतःचं विजन जे काय आहे ते आमच्याजवळ मांडावं. ज्याचं विजन चांगलं असेल त्याचा नक्कीच आम्ही मतदार म्हणून विचार करू. आता आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार श्री प्रफुल्ल देसाई. यांच्याकडनं जाणून घेऊया की मालवण शहरात काय काय उपाययोजना पाहिजे पर्यटन दृष्ट्या, ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. शिवप्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मालवण नगरीत जी मालवण नगरपालिका आहे त्या मालवण नगरपालिकेला आज 106 वर्ष पूर्ण होत आलेली आहे. 2019 मध्ये या मालवण नगरपालिकेचा शताब्दी महोत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात आला होता. परंतु 106 वर्ष पूर्ण झालेल्या या नगरपालिकेच्या बाबत बोलायचं झालं तर मालवण शहरात गेली कित्येक वर्ष अनेक समस्या आहेत, ज्या समस्यांच्या अद्याप पूर्तता झालेली नाही. उदाहरणच द्यायचं झालं तर मालवणची भुयारी गटार योजना ही रडत रकडत चाललेली ही योजना, या योजनेवर शासनाचे कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले. अद्यापही ही योजना सुरू झालेली नाही. ही योजना जर सुरू झाली असती तर पावसाळ्यामध्ये जो पाण्याचा निचरा होत नाही, ज्या ठिकाणी मालवण शहरामध्ये ठिकठिकाणी पाणी साचतं आणि काही भागात तर पूर परिस्थिती निर्माण होते, त्याला भुयारी गटार योजना हा पर्याय होता. परंतु या भुयारी गटार योजनेबाबत तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी जे या नगरपालिकेचे सत्ताधारी बनले त्यांनी म्हणावं तेवढं प्रमाणात या गटार योजनेकडे लक्ष दिलं नाही आणि त्यामुळे ही आजही भुयारी गटार योजना रखडलेली आपल्याला दिसून येते. दुसरं महत्वाचं म्हणजे ज्या नागरी सुविधा मालवण नगरपालिकेने म्हणा किंवा नगरपालिका ग्रामपंचायत यांनी द्यायला पाहिजे, त्याच्या बहुसंख्य नागरी सुविधा या आजही प्रलंबित आहेत. वेळोवेळी स्ट्रीट लाईटच्या प्रश्नावर नागरिकांना नगरपालिकेत जाऊन किंवा वीज वितरण कंपनीकडे जाऊन भांडावं लागतं. अनेक ठिकाणचे जे स्ट्रीट लाईट आहेत, पथदीप ज्याला म्हणतात, ते आजही बंद अवस्थेत दिसून येतात. काही वेळा तर हे पथदीप हायमास्ट टॉवर किंवा पथदीप दिवसाही चालू असतात आणि याला जबाबदार कोण? प्रशासनावर जर एखाद्या नगराध्यक्षांचा किंवा सत्ताधाऱ्यांचा जर अंकुश असेल तर जो वायफळ खर्च होतो तो या ठिकाणी टाळता येऊ शकतो. परंतु त्यासाठी आस्था हवी आणि ही आस्था नाही आहे असं मी म्हणत नाही, परंतु कर्तव्य दक्षतेने ही भूमिका प्रत्येक सत्ताधाऱ्यांनी पार पाडली पाहिजे. आज गेली कित्येक वर्ष रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न हा प्रलंबित राहिलेला आहे. मालवण शहरातली जी वाहतुकीची कोंडी आहे त्या वाहतुकीच्या कोंडीला कोणता ना कोणता तरी पर्याय हा निघाला पाहिजे. मालवण नगरपालिकेने मालवणच्या भरण नाक्यावर
भरड नाक्याच्या तिथे पार्किंग व्यवस्था केलेली आहे. पण खरंच या पार्किंग व्यवस्थेचा पर्यटन म्हणून जे मालवणात येतात ती पार्किंग व्यवस्था होते का हो, हा एक आत्मपरीक्षणाचा विषय आहे. परंतु ती जर झाली असती, पार्किंग व्यवस्था त्या ठिकाणी जी झालेली आहे त्याची जर सुरळीत सेवा दिली गेली असती तर निश्चितपणे मालवणातला वाहतुकीचा कोंडीचा प्रश्न हा सुटला असता. आज निवडणुकीच्या तोंडावर रस्त्यावर जे खड्डे पडलेले आहेत त्याचं अस्फाल्टिंग करण्याचं काम, रस्ता खड्डे बुजविण्याचं काम प्रशासनाकडून केलं जाते, मग ते बांधकाम खातं असेल किंवा नगरपालिका असेल. परंतु ही पाळी निवडणुकीच्या तोंडावर या लोकांना काय यावी? जाणीवपूर्वक रस्त्यांची जी कामं आहेत ती सुसज्ज झाली असती तर आज हा प्रश्न लोकांना खड्ड्यातून लोकांना जावं लागलं नसतं. डास निर्मूलनाबाबतची तर बोंबच आहे. सांगायचा मुद्दा असा आहे, एक काळ हत्ती रोगाचं एक केंद्रबिंदू मानलं गेलं होतं मालवण शहर हे. परंतु डास निर्मूलनाबाबत फक्त फवारणी करायची आणि डास त्याच्यावर लाखो रुपये खर्च करायचे. परंतु आज सर्वसामान्य माणसाला सायंकाळच्या वेळी जी मच्छर जे त्रास देतात त्याच्यावर पर्याय नगरपालिका अद्यापही काढू शकलेली नाही. डास फवारणी केली म्हणजे मच्छर गेले असं नाही. तर त्याविषयीही मोठ्या प्रमाणावर प्रॉब्लेम्स आहेत. आज मालवण नगरपालिकेने स्वच्छता अभियानाच्या दृष्टीने कचरा स्वच्छ शहर करण्याच्या दृष्टीने नवीन ठेकेदार नेमलेला आहे. या ठेकेदाराने आपली कचरा उचलीची जी नियोजन केलेलं आहे ते अत्यंत ढिसाळ पद्धतीचं आहे हे आता लक्षात येते. पूर्वी घंटा गाड्या होत्या, हात गाडी होती. नवीन आलेल्या ठेकेदाराने ह्या हात गाड्या बंद केल्या आणि नवीन मोठ्या 4 चाकी गाड्या आणल्या आणि ते रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यातूनच कचरा उचल केला जातोय. परंतु आतमध्ये गल्ली बोळात आतमध्ये जी घरं आहेत तो ओला कचरा सुका कचरा याचा निपटारा होत नाहीये. हे कोण बघणार आहे? प्रशासनाचं एक काम आहे, परंतु ते बघत नाहीत. अनेक वेळा पत्रकारांनी या विषयावर लिहिलं, परंतु त्याकडे लक्ष द्यायचं नाही आणि मग पत्रकार काही करत नाहीत अशा पद्धतीचं नागरिकांकडून वक्तव्य केलं जातं. खरं म्हणजे पत्रकारांनी अनेक वेळा या समस्यांविषयी मांडलेल्या आहे. मुळात मालवण शहरात मोकाट जी जनावरे आहेत, गुराढोरांचा प्रश्न आहे. कुत्र्यांची फौजच्या फौज रात्रोच्या वेळी असते. मध्यंतरीच्या काळात 3-4 वर्षापूर्वी मालवण नगरपालिकेने कुत्र्यांसाठी निर्विजीकरणाची उपक्रम राबवला होता. आज वेंगुर्ल्यासारख्या शहरामध्ये आजही कुत्र्यांचं निर्विजीकरण केलं जातं. परंतु आपल्याकडे तेच मुख्याधिकारी आहेत, काही कालावधीसाठी होते, परंतु आपल्याकडे ती कुत्र्यांचं निर्विजीकरणाचा प्रस्ताव झालाच नाही. 3 वर्षापूर्वी झालेली गोष्ट आज होऊ शकत नाही. आज मोठ्या प्रमाणावर गुरांचा कुत्र्यांचा हा प्रश्न आहे. गुराढोरांच्या बाबतीत मालवण शहरातील एक जागरूक नागरिक कमलाकर खोत अनेक वेळा मालवण नगरपालिकेच्या दारासमोर बसून आंदोलन करतात, उपोषण करतात, परंतु हा प्रश्न मिटू शकलेला नाही. हे कोणाचं अपयश आहे याचा विचार प्रत्येक त्या खुर्चीवर येणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी किंवा प्रशासनाने केला पाहिजे. समस्या जर दूर करायच्या असतील तर त्याला आस्था पाहिजे.
आता मुळात मालवण नळ पाणी योजनेबाबत बोलायचं झालं तर क वर्ग नगर परिषदेला ही नळ पाणी योजना मंजूर करण्यात आली आणि ती योजना मंजूर झाल्यानंतर आज ती कार्यान्वित आहे. परंतु 20-25 वर्षापूर्वी कार्यान्वित झालेली नळ पाणी योजना आजही तशाच पद्धतीत आहे आणि त्यामुळे कधी कधी या बहुसंख्य वेळा म्हणजे बहुतांश वेळा या नळ पाणी योजनेचे पाईपलाईन्स फुटण्याचे प्रकार घडत आहेत. 2-2 दिवस मालवण शहरातील नागरिकांना नळ पाणी योजनेचं पाणीच मिळत नाही. आमच्या इकडे बघायला आलं तर आडारी भाग आहे, देववडा भाग आहे, आडवण भाग आहे. या भागात नळ पाणी योजनेत जर पाणी बंद राहिलं तर फार मोठी समस्या निर्माण होते. आज मालवण शहर हे पर्यटनाचं केंद्रबिंदू बनलेलं आहे. लाखो पर्यटक दरवर्षी मालवणमध्ये येतात. या पर्यटकांना आपण कोणत्या सुविधा देतो याचा विचार प्रशासनाने करणं गरजेचं आहे. मुळात रॉक गार्डन मध्ये ज्या टॉय ट्रेन होती बच्चे कंपनीसाठी, ती टॉय ट्रेनची अवस्था काय आहे ती बंद आहे. त्यानंतर जे कारंजे होते ते कधी कधी बंदच असतात. तिथली दिवाबत्ती तर काही वेळा अंधारातच रॉक गार्डन असतं. त्या ठिकाणचे जे सुलभ शौचालय आहे त्यांची अवस्था काय आहे हे कोण बघणार आहे? हे बघण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे आणि प्रशासनावर काम करणाऱ्या सत्ताधाऱ्यांची आहे. ती विरोधकांनी सुद्धा तेवढीच जबाबदारी आपली पाळली पाहिजे, कारण ते विरोधकांचंही काम आहे. लोक म्हणतात की पत्रकारांनी करावं. पत्रकारांनी बातम्या देण्याचं काम पत्रकार मालवणातले जागरूकपणे करत असतात. परंतु बातमी आल्यानंतर त्यावर कारवाई जी झाली पाहिजे ती कारवाई प्रशासनाची असते. दुर्दैवाने सत्ताधाऱ्यांकडून म्हणा, विरोधकांकडून म्हणा किंवा प्रशासनाकडून म्हणा, ज्या पद्धतीने या गोष्टी व्हायला पाहिजेत त्या होत नाही. अनेक वेळा वीज पुरवठा खंडित होतोय. आत्ता शासनाने भूमिगत वीज वाहिनी करण्याचं काम हाती घेतलेलं आहे. पण याची सुद्धा फार मोठी गंमत आहे. त्या भूमिगत वीज वाहिनी करताना मालवण शहरात आता कुठे ते काम सुरुवात होते, त्याचे जे चर पाडून ठेवलेले आहेत ते तात्काळ बुजवले जात नाहीत. अनेक वेळा किरकोळ अपघातही घडलेले आहेत. मग यावेळी जर एखादा मोठा अपघात घडला तर त्याला जबाबदार कोण याचा विचार सगळ्यांनी केला पाहिजे. मालवण बंदर जेटी म्हणा किंवा आमच्या रॉक गार्डन म्हणा, या ठिकाणी जे सुलभ शौचालयाबाबत दक्षता घेतली पाहिजे. पर्यटक त्या ठिकाणी येतात, त्यांना जर स्वच्छ जर सुलभ शौचालय वगैरे सापडली नाही तर नाहक मालवणची बदनामी होण्यास सुरुवात होते. मालवणच्या समुद्र किनाऱ्याबाबत बोलायचं झालं तर काय बोलणार हा हे प्रश्नच आहे. समुद्र किनाऱ्यांवर जी अस्वच्छता आहे त्याला कुठेतरी आळा घातला पाहिजे. परंतु किनारा आपला स्वच्छ ठेवणं ही नगरपालिकेची जशी जबाबदारी आहे तशी नागरिकांची आहे. आणि केवळ स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून 2-4 महिन्यांनी समुद्र किनारे साफ करण्याची जी मोहीम राबवली जाते ती मोहीम कौतुकास्पद आहे. परंतु मालवण नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाने सुद्धा या संदर्भात दक्षता घेऊन किनारपट्टी रोजच्या रोज किंवा आठवड्यातून एकदा कशा पद्धतीने ती स्वच्छ केली जाईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण किनारपट्टीसाठीच
मालवणात जे पर्यटक येतात ते बीच साईडलाच येतात. मग त्याचा विचार या प्रशासनाने केला पाहिजे. सांगण्यासारखं भरपूर आहे. मालवण नगरपालिका काही चांगले योजनाही राबवते, चांगल्या उपक्रमही आहेत, परंतु ज्या ठळक गोष्टी आहेत त्या या ठिकाणी झाल्याच पाहिजेत. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत त्या मी आता आपल्यासमोर आपल्या माध्यमातून मांडल्या, त्याबाबत नागरिकही सहमत असतील. यातील मी म्हणतो 100% या समस्या दूर होतील असं नाही, परंतु प्रयत्न तर केला पाहिजे. हे प्रयत्न झाले पाहिजेत तरच मालवण शहर स्वच्छ आणि सुंदर शहर म्हणून नावारूपाला येईल. आपण या संदर्भात माझी ही जी प्रतिक्रिया नोंदवली. धन्यवाद समीर. समीरमध्ये आज आपण उमेदवारांशी जाणून घेऊ की त्यांना काय वाटतं आणि उमेदवारांनी काय केलं पाहिजे. तर प्रत्यक्ष आपण आता उमेदवारांकडेच आलेलो आहोत, तर त्यांच्याकडनं जाणून घेऊ. नमस्कार, मी किरण चव्हाण, मेकॅनिकल रोड इथे माझं दुकान आहे आणि देऊळवाडला माझा वार्ड क्रमांक 3 मध्ये आहे. आमच्या नवीन वार्ड क्रमांक नवीन उमेदवार राहिलेले आहेत आणि मी इकडे माझं दुकान वॉशिंग कंपनी असल्यामुळे मी दुकानात असतो आणि इथे मला 4-5 समस्या जाणवतात नागरिकांच्या आणि जनावरांच्या वगैरे. त्यासाठी मी निवेदन देतो माझ्या मुखाने की या मालवणात जे काही समस्या असतील, स्वच्छता मोहीम, आरोग्य खातं आणि शिक्षण खातं, या संदर्भात नवीन उमेदवारांनी जे निवडून येतील त्यांच्यानी सहकार्य करून लोकांचा प्रश्न मिटवावा, ही माझ्याकडून त्यांची खूप अपेक्षा आहे. त्यात ड्रेनेज प्रॉब्लेम आहेत, गटार साफ नसतात, शिक्षणाच्या बाबतीत खूप कमतरता आहे. शाळेने शिक्षक नसतात, शिक्षकांना शिकवण्यासाठी शिक्षक अवेलेबल नाही आहेत. प्रत्येक शाळेने त्याची शिक्षण अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी आणि स्वच्छता अभियानानुसार नगर परिषदच्या माध्यमातून जर विषय झाला असेल तर स्वच्छता चांगल्या प्रकारे व्हावी, जेणेकरून लोकांना त्या संदर्भाचे जे काय गोष्टी, वाईट गोष्टी जाणवत आहेत ते संपून जाव्यात कायमच्या. त्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अंडरग्राऊंड ड्रेनेज सुरू केलेले, पण ते काही कामानिमित्त काही अडकून राहिले आहेत, ते सुरू व्हाव्यात. लोकांना त्याची अत्यंत गरज आहे. मोठमोठ्या बिल्डिंगी होत आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी काय इकडे रस्त्यावरती आताच्या ह्या समस्या खूप जाणवत आहेत की कुत्रे आणि जनावरं ही की रस्त्यावरती फिरतात रात्रीची, प्रत्येकाच्या दुकानावरती अक्षरशः घाण करतात. मी त्या संदर्भात म्युन्सिपालिटी नगरपालिकेकडे मी अर्ज केलेला 2-2 वेळा, व्यापारी संघटनेकडे अर्ज केलेला. खूप काही करून मी थकलो. मला माझी दुकानाच्या बाहेर जी काय घाण असते ती मलाच माझी स्वच्छता करावी लागते आणि मी खूप कंटाळतो. आणि अधिकाऱ्यांना जेव्हा जाब विचारायला गेलो तेव्हा अधिकाऱ्यांनी आम्हाला उडवाउडीची उत्तर दिली, ती म्हणजे की तुम्ही पोलीस स्टेशनला जा, गाई ढोरांची कंप्लेंट पोलीस स्टेशन मध्ये करा. या संदर्भात ही उडवाउडीची गोष्ट दिली होती, बोलत होते. मला ते खूप वाईट वाटत होतं की त्यावेळेला नगरसेवक नव्हते, पण सत्ता गव्हर्नमेंटकडे ते ऑफिस असल्यामुळे ते गव्हर्नमेंटच्या सीओ साहेबांनी अन्यथा तहसील ऑफिस मधून त्याची कारवाई झाली पाहिजे होती. ही मला खूप वाईट वाटतं की अधिकाऱ्यांच्या एवढं हातीत असूनही सुद्धा ते काम झालं नाही. खूप अत्यंत वाईट परिस्थिती अशी होते, तर ती होता कामा नये. आणि नवीन उमेदवार, नवीन आता जी काय उद्या पक्ष स्थापन होईल, कोणाचं होईल ते काय माहित नाहीये, पण जो काय आपल्या प्रत्येने जोर लावत आहेत त्याप्रमाणे जो कोण येईल नगराध्यक्ष लोकांच्या मधून निवडून येईल आणि तो निवडून आल्यानंतर तो चांगल्या प्रकारे त्यांच्यानी आपलं सहकार्य करावं, लोकांसाठी कामं करावी, सहकार्य करावं. जे काय गोष्टी आहेत, समस्या आहेत, ती पूर्णतः काढून टाकावी. पर्यटनाच्या माध्यमातून मालवण, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण हे शहर सगळ्यात प्रामुख्याने दर्जेदार म्हणून शहर ओळखलं जातं. त्या दर्जेदार शहरासाठी तिथले आता नगरसेवक आणि नगराध्यक्ष जे कोण येतील, आमच्या माध्यमातून आम्ही जे काय मत वगैरे घालू, आम्ही आमच्या उमेदवाराला असतील त्या, पण त्यांनी ते सोडवावं.
कृपा करून पुढच्या समस्या अशा होता कामा नये. आणि अक्षरशः या संदर्भात जेव्हा अशा समस्या असतात, गाई ढोरं कुत्र घाण संपूर्ण स्वच्छता करतात पण ती होत नाही त्या पद्धतीत, ती कायदेशीर स्वरूपात ती केली पाहिजे. आणि जर नाही झाली तर लोकांच्या मनात त्यांच्याबद्दलच्या वाईट भावना निर्माण होतात. वाईट लोक मग रस्त्यावरती बोलतात, लोक शिव्या देतात, मग त्यांना तुम्ही शिव्या देऊ गाळी तुम्ही घालू नका की ते शिव्या देतात म्हणून नगरसेवकांना वगैरे. त्यांना पूर्ण जबाबदारी तुमची आहे. तुम्ही प्रत्येकाने विचार करावा, चांगल्या उमेदवाराला चांगल्या प्रकारे मत देऊन चांगल्या पक्षाला काय असेल, जो पक्ष कोण करणारा असेल, जो उमेदवार चांगल्या पद्धतीने काम करणारा असेल त्याला तुम्ही मत द्या. नगरपालिकेत त्याला निवडून आणा. आमचे नगराध्यक्ष कोण होतील ते पण चांगल्या पद्धतीने पुढे करतील काम, याची माझी खूप खूप अपेक्षा आहे त्यांच्याकडून. की कधीही तिथे जाऊन आमची जी काय समस्या मांडल्यानंतर भांडणं होतात अधिकाऱ्यांवर, अधिकारी आम्हाला सांगलं जातं की पोलीस स्टेशनला जा, तुम्ही तिथे एनसी द्या. लोकांची कामधंदा असतात ते टाकून तिथे जाणार, या गोष्टी कधीही होऊ नये. लाईटीची समस्या आहे, लाईट प्रत्येक वेळी लाईट जाते, लाईट प्रत्येक ठिकाणी कुठे कट होते, 3 फेज समस्या आहे, 3 फेज जाणवतात, कुठे कुठे ट्रान्सफॉर्मर होत नाहीत, आज लावले म्हणतात उद्या लावत नाहीत. आणि मग त्या निमित्तानं त्या विषयावर मग लोकांमध्ये चर्चा होते, मग शिव्या दिले जातात, बाहेर कोण बोलतात. रागाच्या भरात आम्ही सुद्धा बोललो जातो, कारण आमचा धंदा आहे, आम्हाला 4 पैसे त्यावरती कमवतो. आम्हाला इथे राहायचं आहे, लोकांना चांगल्या प्रकारे आम्हाला सर्व्हिस द्यायची आहे. आज 87 वर्ष या दुकानात मी काम करतोय. या दुकानात झाली आहे, आजोबांनी दुकान खोलेलं, वडील गेले, आता मी 87 वर्ष झाली या दुकानाला. आम्ही सर्व्हिस देतो. आमच्याकडे काय अशी हे नाही की लोकांसंदर्भात वाईट भावना. आम्ही लोकांना जितकं झेपेल तेवढं आम्ही काम करतो. आमच्याजवळ कामगार नाही आहे, आम्ही स्वतः काम करून लोकांना कपडे मारून देतो. कधी आम्ही असं म्हणत नाही, पण जे काय होईल ते दिवसभराच्या कामासाठी झेपेल तेवढं आम्ही काम करतो. लोकांना त्यातून आम्ही त्यांना मदत करतो, एवढीच अपेक्षा आहे. आणि शक्यतो तुम्ही त्या विषयावर लक्ष द्या सगळ्यांनी, उद्या आलेल्या उमेदवारांनी, आणि ते सर्व कामं चांगल्या प्रकारे सोडून विषय असतील ते सगळे सोडवा. लोकांची जे समस्या असेल सगळे सोडवा, तरच हे सगळं चांगल्या प्रकारे होतं. आणि पुढच्या वेळेला जे कोण निवडणुकीला उभे राहतील त्यांना सुद्धा घरी गेल्यानंतर सांगण्यासाठी की मी काय केलं, काम नाही केलं, हे काय सांगण्यात राहणार नाही. आणि त्याला चांगल्या प्रकारे मतदान देतील पुढच्या 5 वर्षांनी. त्यामुळे या 5 वर्षातील लोकांनी चांगल्या प्रकारे उमेदवारांनी त्याचा उपभोग घेऊन व्यवस्थित लोकांच्या समस्या मांडतील किंवा असतील ते पूर्णतः संपून टाका, कायमच्या संपून टाका. मालवण दर्जेदार शहर आहे, मालवणात जन्मलोय, मालवण बद्दल आम्हाला आवड आहे. इथे स्वच्छता हवी, पर्यटनाच्या दृष्टीने खूप मोठं आता चाललेलं नारायण राणेंच्या कृपेने. त्याच्यानंतर ते काय त्यांचे मुले राणे समर्थक आहेत, राणे आहेत सगळे, नलेश राणे, नारायण राणे सगळे कोण असतील, आमदार होते वैभव नाईक जी पहिले, त्यांच्या सर्वांनी सहकार्य करावं, सगळ्या पक्षांनी सहकार्य करावं आणि मालवणला दर्जेदार सुविधा द्याव्यात, हीच आमच्याकडसून अपेक्षा. मालवण सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये आपण 3ऱ्या भागामध्ये काही पत्रकारांच्या आणि काही निवडक मतदारांच्या मुलाखती पाहिल्या होत्या. आपण आता 4थ्या भागामध्ये काही राजकीय नेत्यांच्या पण मुलाखती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर भटकंती विथ समीर सोबत आपण असेच राहा. आम्ही तुम्हाला नवनवीन व्हिडिओ आणि प्रतिक्रिया दाखवण्याचा प्रयत्न करू.